आपण आज मांगली गोसाई उपसरपंच मॅडम सुषमा कैलास धांडे यांच्याशी जुळणार आहोत. आज त्यांनी एक तक्रार दाखल केलेली आहे मौदा पोलीस स्टेशनला. जाणून घेणार आहोत ज्या प्रकारे मांगली गोसाईमध्ये हल्ला झाला, दंगा झाला आणि शांतता भंग झाली, त्यावर पोलीस स्टेशन मौद्यामध्ये 118, 115, 352, 351, 189, 191 BNS कलमाअंतर्गत कारवाई करण्यात आली. तर मॅडम, काय प्रकरण काय होतं तुमच्या गावात? हा गावडांचा प्रकरण आहे. आमचं म्हणणं आहे की बा जे अत्यंत गरजू लोकांना झोपडं देणे आणि बाहेरच्या लोकांना म्हणणं आहे की ते झोपडं द्यायचे नाही. पण आमचं म्हणणं आहे की बा गावातले लोक कुठं राहतील? त्यांना एका घरी 4-4 5-5 व्यक्ती राहतील. ते गावात नाहीत का गावाच्या बाहेर राहतील का? आणि ते कोणाच्या जागा नाही आहेत, अतिक्रमण नाही, काय नाही, ते गावठांची जागा. गावठांची जागा म्हणला म्हणजे तर ही एक आपल्या ग्रामपंचायतची जागा असते. तिथं हक्क कोणाचेच नसतात. आणि तो एका देवराव ठोसरे तो इतका दंगा करते, एक माणूस पुऱ्या गावाला हलवून राहिला, म्हणते का माझी जागा आहे बा, झोपड्या हटवा, सर्व चिटा. आज आले होते, BDO साहेब आले होते, धोंडोळे साहेब आले होते, विस्तार अधिकारी आले होते, सचिव मॅडम होती, सर्वच लोक होते. त्यांच्यासमोर हा एवढा प्रकरण घडवलं असं आहे. हां, तर माझं म्हणणं आहे की मी जे माझ्या सोबतच्या लोकांना जे झोपड्या बांधल्या आहेत तिथं मी त्या फेकायला तयार आहे. पण माझ्या 2 अटी आहेत. मला जे 2-2.5 एकर माझे स्मशानभूमीची जागा आहे ते BDO साहेबांनी म्हटलं की मला काढून द्या. आणि 25 ते 30 वर्षाच्या पूर्वीचे प्लॉट आहेत 4, ते माझ्या गरजू लोकांना मंजुरी करून द्या. तर BDO साहेबांना ठीक आहे म्हणला. ते लोक मागवून आले आणि मारहाण केला, मला ढकलला, मला वाचवा, माझ्या नवऱ्याला, माझ्या नवऱ्याला वाचवासाठी माझे भासरे आले. मग माझ्या भासऱ्याला वाचवा ज्या मारतील म्हणून माझ्या भासा आला, माझ्या लहान लहान मुलाला, पुतण्याला, माझ्या नवऱ्याला, माझ्या भासऱ्याला, भाष्याला आणि माझ्यासोबत जे नेहमी राहतात आमचे त्यांना पण मारला. माझी एकच आहे की बा त्याला अटॅक करा आणि त्याच्यावर कारवाई करा, कारण तो खूप आम्हाला त्रास देऊन राहील. एवढंच म्हणणं आहे माझ्या. आणि मी झोपड्या फेकत नाही. तुमच्या किती झोपड्या आहे मॅडम? 6. 6 लोक हे लाभार्थी कुठले आहे? आमचे मागणीचे. अच्छा. आणि ते सरकारी जागेवर कधीपासून राहत आहे? सरकारी जागा म्हणजे ते राहत नव्हते. मग शेती घेणाऱ्याने शेती विकली, त्यानं आपली हद्द काढली, गावठांची जागा निघली, तर त्यांनी झोपड्या बांधल्या. कधी बांधल्या ह्या? झाले 15-20 दिवस. आता या 1 महिन्यामध्ये? आधी बांधला होता. आधी कधी बांधला? आधी बांधला होता 2-3 वर्षाच्या अगोदर. माझे सरपंच मानकरनं जोर जबराई करून सण्यारी त्याने झोपड्या फेकल्या. अच्छा. हा, तर मग आम्ही कशाला फेकून? ज्या लोकांना गरजू लोक गावात जातील का गावाच्या बाहेर जाणारच राहा. तर मग असा काही ठराव वगैरेचा काही ठराव ग्रामपंचायतचा ठराव दिलेला आहे, आमदार साहेबांना पण ठराव दिला आहे, आम्ही सर्वच ठिकाणी ठराव दिला. आपण ग्रामपंचायतचा ठराव पास करून या गरजू लोकांना झोपडे देण्याचा त्याने पण आम्हाला ठराव दिला आहे ना. मंजूर केले आहे आपण आपल्या ग्रामपंचायत? नाही, मंजुरी नाही केली आहे, प्रोसिजर सुरू आहे. अच्छा. आम्ही ना मंजुरी नाही करून दिली आहे, पण ते स्वतःहून बसले आहेत. आम्ही म्हटलं तुम्हाला जसं वाटतं तुम्ही बसा, नाही काय करा, आम्ही तुम्हाला बसाही नाही म्हणत, आम्ही फेकत. आणि शासनाच्या योजनेचा लाभ तुम्हाला मिळो बा असं तुमचा काही आक्षेप आहे की त्यांना मिळाला पाहिजे असं? म्हणजे जर त्याने झोपड्या बांधला तिथं आणि ते राहिले तर त्याला भेटल्या पाहिजे ना लाभ. अच्छा, असं म्हणणं आपलं आहे. असं म्हणणं. आणि वाद करणाऱ्यांचं काय म्हणणं आहे? वाद करणाऱ्याचं म्हणणं आहे की बा हे जागा खाली पाहिजे, इथे झोपड्या नाही पाहिजे, तिथं समाज भवन पाहिजे. पण मला एक सांगा, गावामध्ये लोकच ना राहतील तर समाज भवन बांधून काय करतील? काय करणार समाज भवनासाठी होती का जागा ती? नाही, समाज भवनासाठी नव्हती ती. समाज भवनाची जागा बाजूला आहे. आम्ही मुकर्रर आहे का समाज भवनाची जागा तिकडे मुकर्रर आहे का? हा, भूमिपूजन केलाय, सगळंच केलंय. अच्छा, म्हणजे समाज भवन तुम्ही डिसाईड केलंय? डिसाईड केलाय. अच्छा, आता हे यांच्यासाठी डिसाईड केले आहे? जागा म्हणला अत्यंत गरजू लोकांना त्याला द्यायची. अच्छा, तुम्ही यांच्यासाठी डिसाईड? मी यांच्यासाठी, मी स्वतःसाठी नाही केला. अच्छा, अडथळा आणत आहे म्हणजे तुमच्या ग्रामपंचायत? अडथळा आणणार आहे. मी ना लायब्ररीचा काम केलाय. त्यावेळेस त्या व्यक्तीने 10 वेळा तिथं तक्रार केली. आम्ही ना स्वतःची ग्रामपंचायतची मोजणी केली आणि ते हद्द काढून घेतली. तेव्हा तो व्यक्ती चूप बसला. असं कसं तोच एक व्यक्ती कुदन? तसा गावामध्ये लोक नाही आहेत का? गावात राहतील का गावाच्या बाहेर जाणार आहे? हे गरजू लोक कुठे जाणार आहे? ज्याच्याजवळ पैसा आहे तो घर बांधेल. आणि हे बिनारे 100 रुपये रोज का 200 रुपये रोज करणारे माणसं किती दिवस खाणून घर बांधणार आहे? 25-30 वर्ष झाले किरायान राहून झाले. एका रूममध्ये 4-4, 5-5 व्यक्ती आहेत. माझं एकच म्हणणं आहे की मी झोपड्या हटवत नाही, झोपड्या हटवीन, पण माझा निर्णय लावून देतील तेव्हाच मी झोपड्या हटवीन, नाही तर मी हटवणार नाही. मला गावठांची जागा का आहे ते कोणाच्या बापाची नाही, माया बापाची नाही, कोणाच्याच बापाची नाही, ती ग्रामपंचायतची जागा आहे. माझा हाच